नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पूर्ण झालं. त्यात राज्यातल्या 8 आणि देशातल्या 88 जागा होत्या. यातल्या अनेक जागांवर रंजक लढती होत्या. काही ठिकाणी बंडखोरी होती, काही ठिकाणी गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. कुठं ईव्हीएम मध्ये बिघाड झाले तर कुठं उमेदवारांनीच ठिय्या आंदोलनं केली, तर काही ठिकाणी देशातल्या अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्यात. तिकडे सर्वोच्च न्यायालयानं विरोधकांना धक्का देत ईव्हीएम व्हीव्हीपॅट संदर्भातील सर्व याचिका फेटाळल्यात. या बातमीचं विश्लेषण करणार आहोतच. मात्र सुरुवात करूयात मुंबईतील एका महत्त्वाच्या बातमीनं. काल रात्री महाविकास आघाडीतील मुंबईतील सर्वात मोठा तिढा सुटला. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली होती. अजून वर्षा गायकवाडांच्या समोर महायुतीनं मात्र उमेदवार दिलेला नाहीये, देऊ शकले नाहीयेत. मुंबईच्या जागा वाटपाच्या दरम्यान वर्षा गायकवाडांच्या नाराजीचे एक मूळ उद्धव ठाकरेंना गेलेल्या जागाही होत्या. ती नाराजी त्यांनी बरीच उघडही केली होती. उत्तर पश्चिम मतदारसंघाला आपला हक्काचा मतदारसंघ समजणाऱ्या वर्षा गायकवाडांना आता मात्र जेव्हा उत्तर मध्य मुंबई लढवावं लागतंय तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंची मदत त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. आणि त्यामुळेच काल रात्री उमेदवारी घोषित झाली आणि आज सकाळी मातोश्रीवर जाऊन वर्षा गायकवाडांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ठाकरेंचं मातोश्री ही मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातच येतं. या भेटीनंतर ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. तिला मी लहान बहिणीसारखीच मानतो म्हणून तिला मी आरेतुरी बोलतो. वर्षाताई मुंबईची अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे ती कुठूनही लढू शकते आणि कुठूनही जिंकू शकते. आणि हा तर आता माझा घरचा मतदारसंघ. माझं मत तुला मिळणार आहे. आणखीन काय सांगू, मी तिचा मतदार आहे. वर्षाताईला खासदार बनवून पाठवणार दिल्लीत. उद्धव ठाकरेंनी केलेल्या याच निर्धारावर आम्ही विचारला होता आजचा पहिला प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न, वर्षा गायकवाडांना खासदार करणार उद्धव ठाकरेंचा निर्धार खरा ठरेल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. ठाकरेंचा निर्धार पूर्ण होईल की नाही हे तर 4 जूनलाच कळेल. पण जसं मी आधी म्हणाले की याच मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून महायुतीकडून अजूनही उमेदवार फायनल झालेला नाहीये. इथं भाजपकडून पूनम महाजन खासदार आहेत. मात्र यावेळी इथून कोणत्याही उमेदवाराचं नाव जाहीर झालेलं नाही. त्यातच आज बातमी धडकली की ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाडांच्या विरोधात भाजपकडून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. जरा मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ समजून घेऊया. 6 आमदार आहेत. त्यातले 2 भाजप, 2 शिवसेना, 1 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि 1 काँग्रेस. म्हणायला वर्षा गायकवाडांच्या बाजूनं 2 आणि विरोधात 4 आमदार असं मानायला हरकत नव्हती. पण काँग्रेसच्या आमदाराचं नाव आहे झिशान बाबा सिद्दीकी. नुकतेच बाबा सिद्दीकी हे अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत गेले आणि झिशाननं ही आपली नाराजी उघड केली आहे. त्यामुळे वर्षा गायकवाडांसोबत या मतदारसंघात फक्त उद्धव ठाकरेंचा 1 आमदार असणार आहे. त्यातच उत्तर मध्य मुंबईतून तिकिटासाठी इच्छुक नसीम खान उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झाले. त्यांनी तडकाफडकी काँग्रेसचे स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिलाय. बघूयात या आव्हानांवर काय म्हणाल्यात वर्षा गायकवाड. पूर्वीपासूनचे संबंध आहेत आणि म्हणून मी अपेक्षा करते की महाविकास आघाडीच्या मुंबईचे अध्यक्ष आहे, फक्त एका सीटपुरतं बोलणार नाही. साईच्या साई महाविकास आघाडीच्या ज्या सीटा आहेत त्या निवडून आणण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करू आणि जिंकू याबद्दल मला खात्री आहे. 2004 पुन्हा रिपीट होणार याबद्दल मला पूर्ण आशा आहे आणि त्याबद्दल मी पूर्णपणे खात्रीलायक सांगू शकते.
वर्षा गायकवाडांचा आपण विश्वास बघितला, पण इथे उज्ज्वल निकम असो, पूनम महाजन असो किंवा अजून तिसरं कोणी, भाजपच्या उमेदवाराला 5 आमदारांचा पाठिंबा असणार आहे. पण इथे 20% जास्त मुस्लिम मतदान आहे. ते इतकं जास्त असल्यामुळे लोकसभेत ते निर्णायक ठरू शकतं. ही काँग्रेसची पारंपरिक मतं आहेत. आता या निवडणुकीत कळेल की ही मतं खरी काँग्रेसची की बाबा सिद्दीकींची. आता पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्यासाठी जमेची बाजू बघूयात. खैरलांची हत्याकांड, मृत दलित भोतमांगे परिवाराच्या बाजूनं न्यायाची लढाई लढणारे सरकारी वकील, मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबच्या गळ्यात फाशीचा फंदा ज्यांच्यामुळे पडू शकला ते उज्ज्वल निकम, शिक्षेपर्यंत फंदा टाकणारे उज्ज्वल निकम एकतर मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील 30% वर मराठी जे मतदार आहे त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असा चेहरा असू शकतो. इंटरेस्टिंग हे सुद्धा आहे की ज्या पूनम महाजन यांच्या जागी उज्ज्वल निकमांना उमेदवारी देण्यात आली आहे किंवा दिल्या जाऊ शकते, त्याच पूनम महाजन यांचे वडील ज्येष्ठ भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येचा खटला चालवून त्यांचे हत्यारे बंधू प्रवीण महाजन यांना शिक्षेपर्यंत पोहोचवणारे सुद्धा हेच उज्ज्वल निकम. त्यामुळे त्यांची इमेज जातीपातीच्या पलीकडे आणि राष्ट्रवादाशी जोडलेली आहे, जिचा फायदा भाजप घेऊ पाहत आहे. दुसरीकडे आज मुंबईत पहिला उमेदवारी अर्ज ईशान्य मुंबईतून देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मोठं शक्ती प्रदर्शन करत भाजपच्या मिहीर कोटेचा यांनी दाखल केला. पाहूया. आज नामांकन अर्ज भरायला देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी, महायुतीचे सर्व प्रमुख नेता हे इकडे उपस्थिती होते. एका अर्थाने मोदी मॅजिक आपल्याला आज पाहायला भेटलं. कशा प्रकारे जनतेमध्ये मोदीजींचे सैनिकांसाठी उत्स्फूर्त आहे. मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे आणि मोदीजींचा हा सैनिक यालाही जनता निश्चितच आशीर्वाद देऊन त्यांचा प्रतिनिधी निवडून दिल्लीला पाठवणार. राज्यात आज जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू होतं, त्याच वेळी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जितेंद्र आव्हाडांचं एक ट्विट आलं, ज्यामुळे खळबळ उडाली. या ट्विटमध्ये एक फोटो होता ज्यामध्ये काही ईव्हीएम एका खोलीमध्ये अडगळीत पडल्यासारखे दिसत होते. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या जिन्याखालील एका खोलीत हे मशीन सापडल्याचा दावा आव्हाडांनी केला आणि या अडगळीत सापडलेल्या ईव्हीएम्सवरूनच अनेक प्रश्न उपस्थित करत मतदान प्रक्रियेत ईव्हीएम घोटाळा होत असल्याचाही आरोप आव्हाडांनी केला. ठाण्यामधील दादोजी कोंडदेव मैदानाच्या एका जिन्याखाली असलेल्या खोलीत, म्हणजे ते खोली कोणाकडे लक्षात जाणार नाही अशा खोलीत ईव्हीएम सापडले, मतपत्रिका सापडल्या. त्याच्यातली सर्वात मोठी गोष्ट असेल, जर ठाणे जिल्ह्यात 100 ईव्हीएम आले तर ते 100 ईव्हीएम परत मॅच करून कलेक्टरच्या हातात किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात द्यावे लागते. मग ही ईव्हीएम राहिले कसे? हे कुठले ईव्हीएम आहेत? ईव्हीएमचा घोटाळा होतो, ईव्हीएम बदलले जातात, ती मनातली साशंकता आहे की आज एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत होता आणि दुसरीकडे ईव्हीएम सापडतो. आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्याही निकालाशी फार सहमत आहे असं नाही. मला माझं मत कुठे गेलं हे कळलंच पाहिजे. माझ्या मनात शंका का राहावी? आता वळूयात आजच्या भागातील पहिल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा पहिला प्रश्न सांगते. वर्षा गायकवाडांना खासदार करणार उद्धव ठाकरेंचा निर्धार खरा ठरेल असं वाटतं का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूयात. एक्सवरून राजू थोरात, कार्यकर्ते आघाडी धर्म पाळून एकत्र आले तरच खासदार होणार. एक्सवरून मनीष पाटील, वर्षा गायकवाड जेव्हा शिक्षण मंत्री होत्या तेव्हा त्यांनी काय केलं त्या नक्की पडणार.
यूट्यूबवरून रुपाली लागरे, शिक्षण मंत्री म्हणून वर्षा गायकवाडांनी चांगलं काम केलं आहे. यूट्यूबवरूनच विष्णू सावसे, उद्धव ठाकरे यांचा निर्धार खरा ठरेल कारण वर्षा गायकवाडांचं काम चांगलं आहे. फेसबुकवरून संजय दद्दीकर, उद्धव ठाकरे स्वतः कुठल्याही ग्रामपंचायतीत निवडून येऊ शकत नाही, ते काय वर्षा गायकवाडांना जिंकवणार. इंस्टाग्रामवरून वैभव बोकरे, नक्कीच वर्षा गायकवाड जिंकतील. इंस्टाग्रामवरून कार्तिक सातपुते, हो नक्की. मुंबईच्या जागांवरून महायुतीमध्ये सुरू असलेली रस्सीखेच, नाराजी, महाविकास आघाडीचं आव्हान यासह इतर विषयांवर बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत कौशल्य विकास मंत्री आणि भाजप नेते मंगल प्रभात लोढा. लोढाजी, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर निवडणुकीचा रंग हा खूप चढलाय, पण तो रंग तुमचा जो मतदारसंघ म्हणून आम्ही बघतोय आता लोकसभेच्या दृष्टिकोनातून, तिथं मात्र महायुतीसाठी दिसत नाहीये. नक्की काय होतंय दक्षिण मुंबईत? दक्षिण मुंबई पूर्वीपासून माननीय मोदीजीवर विश्वास ठेवणारे लोकांची महायुतीचे समोर आमची जी भाजपा, शिंदे एकनाथजीची शिवसेना, RPI हा सर्व अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी, आमची सर्वांची भक्कम युती आहे. आम्ही इथे 100% जिंकणार आहे. त्याशिवाय हा दक्षिण मुंबई यामध्ये दाऊदने जे विध्वंस केला होता, 1992 मध्ये जे बॉम्बविस्फोट केले होते आणि नंतर शिवसेनाचे राजमध्ये उद्धव ठाकरे साहेब या मुख्यमंत्री होते त्यावेळी याकूब खानची कब्रचा मजार करण्याचा प्रयत्न झाला होता. आता लगेच आपण 10 दिवसापूर्वी लालबागमध्ये पोस्ट गल्लीचा किस्सा ऐकला असेल. ते मालवणी, दक्षिण मुंबईने मालवणी होऊ देणार नाही आम्हाला सर्वांचा निर्धार आहे. आज जे काही मुंबईमध्ये ज्याप्रमाणे बंगालमध्ये संदेश खाली शेख शहाजाने जे केला होता, आता इथे प्रत्येक ठिकाणी नई शेख साहेब उभे राहील प्रयत्न सुरू आहे. हा तुष्टीकरणची राजनीती दक्षिण मुंबईमध्ये होणार नाही. हा राष्ट्रीयची राजनीती होणार आहे. माननीय नरेंद्रभाई मोदीची राजनीती होणार आहे. जो लोक मोदीजीने मानता है महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई, मुंबईची आर्थिक राजधानी दक्षिण मुंबई, हा सर्व देशासाठी विदेशासाठी एक प्रकाश स्तंभ आहे भारताचा. हा आम्ही माननीय मोदीजीच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एक वेळा जिंकू असा आम्हाला सर्वांचा विश्वास आहे. लोढाजी, आपला विश्वास तर आहे, पण जिंकाल तेव्हा जेव्हा उमेदवार द्याल. उमेदवार का देऊ शकत नाहीये आणि कोणाचा उमेदवार असणार आहे, भाजपाचा की शिंदे सेनेचा? आम्हाला उमेदवार आमचा उमेदवार डिक्लेअर्ड आहे. आमच्या उमेदवाराचं नाव आहे माननीय नरेंद्रभाई मोदी. पार्टी कोणी असे, सिंबल कोणी असे, उमेदवार एकच आहे माननीय नरेंद्रभाई मोदी. आम्ही सर्वजण फक्त प्रतीक राहणार आहे. लोकांच्या, दक्षिण मुंबईचे लोकांच्या, मुंबईचे लोकांच्या, भारताच्या माननीय नरेंद्रभाई मोदीजीचे नेतृत्वावर अटल विश्वास आहे. त्याने देशाने आज ज्या स्थितीमध्ये 10 वर्षा पुढे घेतलेला आहे, लोक त्याने सोडणार नाही, लोक त्याच्या बरोबर येणार आहे. आमचे उमेदवार भारी मताने फक्त दक्षिण मुंबईमध्ये नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिंकणार आहे. लोढाजी, आपण उत्तर अत्यंत सफाईनं दिलं असं मी म्हणायला पाहिजे, पण तरीही प्रश्न कायम आहे की इथं नक्की तिढा काय आहे? उमेदवार घोषित का होऊ शकत नाहीये? उशीर का लागतोय? हा आमचे वरिष्ठाचे प्रश्न आहे. पण मी प्रामाणिकपणे सांगू शकतो की लोकांचे मनामध्ये फक्त एकच उमेदवार आहे आणि ते उमेदवारचा निशान कमल होऊ शकता, धनुष्यबाण होऊ शकता. पण उमेदवार नरेंद्रभाई मोदीजीचे काम आहे. नरेंद्रभाईजी मोदीजीचे नेतृत्वामध्ये देशाचा विश्वास आहे. पुढची पिढीचा भविष्य आहे, देशाची सुरक्षा आहे, आत्मनिर्भरता आहे, आपल्या इथल्या मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर्स आहे. हा सर्व एकत्र करून
दक्षिण मुंबईचे सुजान मतदार कधी काही चूक करणार नाही. 10 वर्षा आम्ही चूक केली, ज्याने आम्ही 2014 मध्ये 2019 मध्ये निवडून दिले. मोदीजी ते फोटोवर जे निवडून आले त्याने नंतर काय केले, आता ते लोकांचे कधी मोदीजीचे फोटो घेऊन जाऊ शकत नाही आणि त्याने मतदान पण होणार नाही. मी तुम्हाला आता एकच प्रश्न विचारते परत, कारण आपलं उत्तर मला आलंय लक्षात, पण कधीपर्यंत उमेदवार घोषित होईल अशी अपेक्षा आहे? मला माहित नाही, पण माझे आता ते नॉमिनेशन पण सुरू झालं आहे. 2-3 दिवसामध्ये उमेदवार नक्की घोषित होईल. एकीकडे आपण म्हणत आहात की मोदींचा फोटो घेऊन आता उमेदवार जे काय आहेत, म्हणजे नुसतेच दक्षिण मुंबईचे नाहीत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सुद्धा उमेदवार आता या निवडणुकीत उतरू शकत नाही. पण दुसरीकडे त्यांचा आक्षेप आहे तो बाळासाहेबांचा फोटो जो एकनाथ शिंदेंची शिवसेना किंवा शिवसेना वापरते आहे त्यावर त्यांचा आक्षेप आहे. काय म्हणाल? त्यांचा आक्षेप असेल, पण त्यावर माननीय सुप्रीम कोर्टने निर्णय दिलेला आहे आणि त्याने अधिकृत स्वरूपाने एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनाने अधिकृत सेना डिक्लेअर करून त्यांचे फोटो वापरायचे अधिकार दिलेला आहे, निशाण पण दिलेला आहे. दुसरीकडे वर्षा गायकवाड यांची उमेदवारी काल काँग्रेसनं जाहीर केली उत्तर मध्य मुंबईसाठी, आणि तिकडे सुद्धा भाजपा उमेदवार देऊ शकत नाही. आपल्याकडे विद्यमान खासदार पूनम महाजन आहेत, त्यांना वेटिंगवर ठेवलंय. काय नक्की तिथली परिस्थिती, काय अडचण होते मुंबईत? हा माझ्या याबद्दल काय अधिकृत माहिती नाही आहे, पण मला माहीत आहे की मुंबईची 6 सीटे आम्ही जिंकणार आहे. उमेदवार कोणीही असो, आम्ही सर्वजण एकत्र राहून हा निवडणूक लढणार आहे. कारण असं आहे की आम्हाला सर्वांना देशाच्या भविष्यासाठी, राष्ट्रीयत्वासाठी, जे काही अयोध्यामध्ये श्रीराम मंदिरची प्रतिष्ठा झाली, 370 काश्मीरमध्ये जे काही निर्णय झाला, भारतामध्ये जे आतंकवादाचा खात्मा झाला, हा सर्व लक्षात घेऊन आम्ही लहान वादामध्ये पडणार नाही. आमच्यासाठी फक्त भारत कसा मजबूत होईल, कसा विश्वगुरू बनेल, यासाठी आम्ही माननीय मोदीच्या नेतृत्वामध्ये जे काही आम्हाला काम मिळेल ते काम करणार आहे. उज्ज्वल निकम हे उमेदवार म्हणून तुम्हाला कसे वाटतात? मी परत सांगतो, उज्ज्वल निकम साहेब एक फार चांगले ॲडव्होकेट आहे, पण कोण उमेदवार आहे हे प्रामाणिकपणे गौण विषय आहे. हा उमेदवार पुढे जाऊन काय करणार आहे, पुढे जाऊन ते माननीय नरेंद्रभाई मोदीजी नेतृत्वामध्ये काम करणार आहे. माननीय नरेंद्रभाई मोदीजी काय करणार आहे हे 10 वर्षामध्ये आपण बघितलं आहे. लोकांना यामध्ये मोदीजीची गॅरंटीवर फेथ आहे. हा गॅरंटी ते लक्षात घेऊन, देशाचं भविष्यात लक्षात घेऊन लोक, उमेदवार कोणीही असेल, सर्व लोक मोदीजी बरोबर राहणार आहे. खरं तर आम्हाला उत्सुकता ही सुद्धा आहे की दक्षिण मुंबईमध्ये आपलं स्वतःचं नाव बरंच चालतंय, त्यामुळे आपल्या उमेदवारीसाठी दावेदारी आहे का? आपली इच्छा काय आहे? हा, मी पण उमेदवार म्हणून माझं नाव आहे, हा सत्य आहे. पण पार्टी आणि तिघही पार्टीचे नेता, चौघही पार्टीचे नेता मिळून जे काही नक्की करील आम्ही त्याप्रमाणे काम करू. एकंदरीत जर बघितले तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फाईट्स ज्या आहेत त्या अत्यंत टफ होताना दिसतात आहेत, आणि त्यातही जे 2 टप्प्याचं मतदान झालेलं आहे ते फारसं काही आश्वासक असा आकडे नाही आहेत. लोकांमध्ये अनेक ठिकाणी उदासीनताच म्हटली पाहिजे. ह्या पार्श्वभूमीवर आज तुम्हाला काय वाटतं, तुम्ही भाजपाला किंवा महायुतीला किती जागा देत आहात? 45+ जो तुमचं टार्गेट होतं ते आता डगमगताना दिसतंय का? मी काय भविष्यवक्ता नाही आहे, मी काय सॅफोलॉजिस्ट पण नाही आहे. पण भाऊ तोरसकरचा एक व्हिडिओ मी ऐकला होता, त्याने सांगितलं आहे असेसमेंट करून, पूर्वी पण त्यांचे जे काय असेसमेंट होता ते खरे ठरलं. यावेळी पण त्याने सांगितलं आहे की न भूतो न भविष्यतो असा महाराष्ट्रामध्ये माननीय नरेंद्रभाई मोदीने प्रतिसाद मिळणार आहे. वोटिंग कमी झाली किंवा उद्या फायनल फिगर होईपर्यंत काय होईल मला माहीत नाही आहे, पण जे काही झाली असेल हा सर्व वोटिंग माननीय मोदीजीसाठी आहे, आमचे उमेदवारासाठी आहे. असा विश्वास आपण मंडळी देत आहात. देशात एक परिस्थिती आहे, मात्र महाराष्ट्रात
उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळू शकते असं सांगितलं जातं. आपण मुंबईत अध्यक्ष राहिले आहात, खास मुंबईमध्ये तर ती सहानुभूती बरीच आहे अशी सांगितल्या जाते. काय तुमचं काय आकलन आहे? सहानुभूतीच्या विषय मी जास्त काही बोलू इच्छित नाही, पण ज्यावेळी एकनाथजी शिंदेसाहेबने उद्धवजी ठाकरे साहेबांमध्ये वेगळी पार्टी झाली, त्यानंतर इथे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे इलेक्शन झाले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची सेना कुठे होती? 4th नंबरवर होती. सहानुभूती त्यावेळी मॅक्झिमम ओली पाहिजे असेल, पण नाही झाली. ते हा त्यावेळीचा ते टेस्ट होता, ते ॲसिड टेस्ट आहे. सहानुभूती न्यूजपेपर्समध्ये आहे, लोकांच्या बातामध्ये आहे, पण जमिनीवर नाही आहे. जमिनीवर लोक विकासासाठी जे काही सरकार करू शकतात त्यासाठी, रोजगारसाठी, महिला सुरक्षासाठी यासाठी मतदान करत आहे. हे मतदान माननीय मोदीजीच्या बाजूचे आहे. असं कळतंय की राज ठाकरे यांनी जरी स्वतः घोषणा केली असेल की ते बिनशर्त पाठिंबा देत आहेत तुम्हाला, तरी त्यांच्याकडले त्यांची नेते मंडळी ही दक्षिण मुंबईमध्ये इंटरेस्टेड आहेत असं कळतंय. त्यामुळे ते एक कारण आहे का दक्षिण मुंबईची जागा घोषित न होण्यामागे? मला असे काही माहीत नाही, पण माझी जे काही मला असेसमेंट असा काही सत्य नाही आहे. त्याने लढाईच्या मनामध्ये होता, ते नक्की लढू शकत होते. पण माननीय राज ठाकरे साहेब राष्ट्रवादी विचाराचे आहे, राष्ट्रहिताचे ते नक्की विचार करता. याने सांगितलं आहे, शिवाजी पार्कच्या पवित्र स्थानावर सांगितलेलं आहे की यावेळी माननीय मोदीजीच्या नेतृत्व महाराष्ट्राने हवा आहे, देशाने हवा आहे, म्हणून मी बिनशर्त पाठिंबा देतो. त्याने काही पाहिजे असेल तर ते पूर्वी पण सांगू शकत होते, पण ते असं माणूस नाही आहे की सांगायचं एकने करायच्या वेगळा. ते जे काही सांगतात ते करता. त्याने यावेळी इलेक्शन लढायचं नाही आहे, मोदीजीने जिंकण्याचं आहे. त्यावेळी ते प्रामाणिकपणे त्यांचे सैनिक पण प्रयत्न करणार आहे. धन्यवाद लोढाजी, आपण आलात, 0 आवरमध्ये आलात, आमची प्रश्नांची उत्तरं दिलीत. आजच्या पहिल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला आणि आजचा पहिला प्रश्न परत एकदा बघूया. वर्षा गायकवाडांना खासदार करणार उद्धव ठाकरेंचा निर्धार खरा ठरेल असं वाटतं का? यूट्यूबवर एकूण 22,000 मतं. 85% होय म्हटलंय, 15% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 10,000 मतं. 68% होय म्हटलंय, 32% नाही. फेसबुकवर एकूण 4,000 मतं. 58% होय म्हटलंय, 42% नाही. आता बघूया एक्सचा कौल. %61 होय म्हटलंय, 39% नाही. आता लोकसभा आणि अवघ्या 4 महिन्यात विधानसभांचा रंग चढणार आहे. पण कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक वर्ष रखडलेल्या निवडणुका नक्की कधी होणार. लोकसभा निवडणुकीचा निकाल कसा लागतोय यावर तो निर्णय अवलंबून असल्याचं बोललं जात आहे. यात सर्वांचं लक्ष असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक सुद्धा असणार आहे. राज्यात आणि देशात कुणाचीही सत्ता असली तरी मुंबई महापालिकेत शिवसेना गेली 25 ते 30 वर्ष सत्तेत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेनं 1997 साली 236 जागांच्या 103 जागा जिंकल्या होत्या. 2002 साली 97 जागा जिंकल्या आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. 2007 साली 84, 2012 साली 75 आणि 2017 साली 84 जागा शिवसेनेनं जिंकल्या होत्या. शिवसेनेला सर्वात मोठा धक्का 2017 साली बसला होता, कारण त्यांच्यापेक्षा फक्त 2 जागा कमी म्हणजे 82 जागा भाजपनं जिंकल्या होत्या. त्यावेळी शिवसेना भाजपसोबत राज्यात सत्तेत होती, पण निवडणूक वेगवेगळी लढले होते.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण चौकीदाराच्या भूमिकेत राहू असं सांगत बीएमसीची सत्ता पुन्हा शिवसेनेकडे सोपवली होती. मुंबईला शिवसेना हवीच हे मिथ त्यावेळी पहिल्यांदा तोडलं गेलं. ठाकरेंसाठी हा मोठा धक्का होता. आता ती शिवसेना फुटली आहे. रस्त्यावर उतरणारा, लोकांमध्ये घुसून काम करणारा बहुतांश शिवसैनिक आता आमच्या बरोबर असा दावा दोन्ही बाजू करत आहेत. उद्धव ठाकरेंना सहानुभूती कार्ड खेळता येऊ नये याची पुरेपूर काळजी भाजप घेण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याचाही निकाल 4 जूनला लागेल. जर लोकसभेत महायुतीला अपेक्षित यश मिळालं तर विधानसभेच्या आधी मुंबईसह इतर निवडणुका घेण्याचा विश्वास शिंदे, फडणवीस, पवार नक्की दाखवतील अशी शक्यता आहे. आज देशभरात दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 88 जागांसाठी मतदान पार पडलं. जवळपास 1202 उमेदवारांचं नशीब ईव्हीएम मध्ये बंद झालं. शेवटचं अपडेट हाती आलं तेव्हा देशात 64.22% मतदान झालं होतं. पण महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याला उदासीन करणारी बातमी. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अत्यंत कमी मतदान झालेलं राज्य म्हणजे आपले. सर्वात कमी 53.3% मतदान बिहार आणि त्या खालोखाल 53.51% मतदान आपल्या महाराष्ट्रात झालं. हा आकडा बदलेल. उद्यापर्यंत थोडा अपडेट होईल. पण त्रिपुरा, मणिपूर, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आसाममध्ये सर्वाधिक म्हणजेच 70% जास्त मतदान झालं. महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजे 52% मतदान हे हिंगोली मतदारसंघात झाले, तर सर्वाधिक म्हणजे 57% मतदान वर्ध्यामध्ये झालं. राज्यात 8 जागांपैकी सर्वाधिक चर्चेत जागा होती ती अमरावतीची. तिथे भाजपच्या नवनीत राणा यांच्या समोर काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि प्रहारचे दिनेश बुब यांचं आव्हान आहे. दुसरा लक्षवेधी मतदारसंघ आहे अकोला. तिथे वंचितचे बाळासाहेब आंबेडकर, काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील आणि भाजपचे अनुप धोत्रे आमने सामने आहेत. मतविभाजनात कुणाची लॉटरी लागणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. तिसरी महत्वाची जागा मराठवाड्यातील नांदेडची. इथे राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे माजी नेते आणि सध्याचे भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकरांसमोर काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचं आव्हान आहे. शेजारच्या परभणीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं विद्यमान खासदार बंडू जाधव यांना तिकीट दिलंय, तर महायुतीनं रासपच्या महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. वंचितनं हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी देत चुरस वाढवली आहे. या टप्प्यातील निकालाबाबत विचारला होता आपण आपला दुसरा प्रश्न. तो बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न बघूया. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 8 जागांवर मतदान. या 8 जागांवर कोण बाजी मारणार, महायुती की महाविकास आघाडी? तुम्हाला सांगायचं होतं. आज महाराष्ट्रातील ज्या 8 मतदारसंघांमध्ये मतदान झालंय त्यांच्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूयात. इथून कोण कोण उमेदवार होते आणि त्यांच्या जमेच्या बाजू आणि टेन्शनचे मुद्दे दोन्ही पाहण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. लोकसभेच्या 8 जागांवर आज महाराष्ट्रात रणसंग्राम झाला. ही बिग फाईट आहे बुलढाण्याची. शिवसेनेकडून प्रतापराव जाधव, नरेंद्र खेडेकर शिवसेना, ठाकरे, रविकांत तुपकर अपक्ष. प्रतापराव जाधव यांची जमेची बाजू, निवडणुकीचा मोठा अनुभव, दांडगा जनसंपर्क, महायुतीचे उमेदवार व मोदींचा चेहरा असणे. टेन्शन मात्र आहे अँटी इन्कम्बन्सीचे. गेल्या 3 निवडणुकीत आश्वासनं दिली होती, त्याची पूर्तता झाली नाही. महत्वाचा जालना खामगाव रेल्वेचं आश्वासनही अपूर्ण आहे. वाळू माफियांशी असलेल्या संबंधांवरून बरेच आरोप होत असतात.
बिग फाईट बुलढाणामधली. आता पुढचे उमेदवार बघूया. प्राध्यापक नरेंद्र खेडेकर. उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती ही एक जमेची बाजू. प्रतापराव जाधव नको म्हणून मिळणारी मतं ही त्यांच्या बाजूला पडणार. जिल्ह्यात अल्प जनसंपर्क आहे हे मात्र त्यांच्यासाठी टेन्शनचा मुद्दा होऊ शकतं. तसंच जिल्हा परिषद अध्यक्ष असताना कार्यपद्धती ही त्यांची वादात राहिली. तिसरा उमेदवार इथला रविकांत तुपकर. जमेची बाजू, शेतकऱ्यांसाठी सातत्यानं लढणारा नेता म्हणून इमेज. नवीन चेहरा असल्यानं मतदारांमध्ये एक आकर्षण आहे. आक्रमक शैली सुद्धा आहे. जिल्ह्यासह राज्यभरात मोठा जनसंपर्क ही सुद्धा रविकांत तुपकरांची जमेची बाजू आहे. मात्र कुठल्याही पक्षाचा पाठिंबा नाही हे एक टेन्शनचा मुद्दा आहे. आता बघूया यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ. इथं राजश्री पाटील शिवसेनेच्या, त्यांच्या विरुद्ध उबाठाचे संजय देशमुख अशी लढत होती. भावना गवळी हा एक मोठा फॅक्टर इथे आहे. राजश्री पाटील यांची जमेची बाजू म्हणजे नरेंद्र मोदींचा चेहरा. महायुतीचा मोठा प्रभाव या भागात आहे. भावना गवळींऐवजी ऐनवेळी उमेदवारी मिळाली हा त्यांच्यासाठी टेन्शनचा मुद्दा असू शकतो. हिंगोलीच्या राजश्री पाटील यवतमाळमध्ये बाहेरच्या उमेदवार ठरू शकतात. त्यांचं माहेर जरी तिथे असलं तरी हा सुद्धा एक टेन्शनचा मुद्दा. संजय देशमुख यांच्यासाठी जमेची बाजू याच यवतमाळ वाशिम मतदारसंघात तीच उद्धव ठाकरेंविषयीची एक सहानुभूती असू शकते. स्थानिक मुद्द्यांचा त्यांचा अभ्यास आहे. जिल्ह्यात त्यांचा चांगला जनसंपर्कही आहे. मात्र पक्षांतराचा मोठा इतिहासही त्यांचा आहे आणि मोठ्या नेत्यांकडून प्रचाराकडे त्यांच्यासाठी मात्र पाठ होती. आता जाऊया हिंगोली लोकसभेकडे. इथं बाबूराव कदम कोहळीकर हे शिवसेनेचे उमेदवार आहे. नागेश पाटील आष्टीकर हे उबाठा सेनेचे उमेदवार आहेत. नागेश आष्टीकर महाविकास आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे, यांची जमेची बाजू, त्यांच्याकडे आमदारकीचा अनुभव आहे. उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. जिल्ह्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. खासदार हेमंत पाटलांची उमेदवारी बदलल्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. टेन्शनचे मुद्दे मात्र हे आहेत की स्थानिक नसल्यानं विरोधात ह्या बाबीचा प्रचार झाला. मतदारसंघात 6 पैकी 5 आमदार हे महायुतीचे आहेत. हिंगोलीतच बघूया बाबूराव कदम कोहळीकर यांची जमेची बाजू, एक मराठा चेहरा. मराठा आरक्षण चळवळीनं चांगला जनसंपर्क झालेला. मोदींसह शिंदेंच्याही प्रचार सभा त्यांच्यासाठी खास इथं झाला आणि ऐनवेळी मात्र त्यांना उमेदवारी मिळाली. प्रचाराला फारसा वेळ मिळाला नाही. 2च आठवडे त्यांना मिळाले होते. उमेदवार बदलीचाही फटका त्यांना बसण्याची भीती आहे. आता जाऊया अकोल्यात. अत्यंत इंटरेस्टिंग अशी इथे फाईट आहे. ह्याला खरंच बिग फाईट म्हणता येईल. प्रकाश आंबेडकर विरुद्ध काँग्रेसचे अभय पाटील विरुद्ध भाजपचे अनुप धोत्रे. आता अनुप धोत्रे यांची उमेदवारी जरा बघूया. जमेची बाजू, वडील संजय धोत्रेंना मानणारा एक मोठा मतदार वर्ग आहे. पण त्यांचा चेहरा नवा आहे. उच्च विद्या विभूषित आहेत ही जमेची बाजू. लोकांमध्ये सहज मिसळणारा एक तरुण चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र टेन्शन वडिलांविरोधातील एक अँटी इन्कम्बन्सी सुद्धा आहे. त्याचा फटका त्यांना बसू शकतो. वडील खासदार असताना न आलेले मोठे उद्योग अकोल्यात याचाही फटका बसू शकतो. तर स्थानिक कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा आरोपही महत्त्वाचा ठरू शकतो. याच बिग फाईटमध्ये बघूया प्रकाश आंबेडकर. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातलं कार्यकर्त्यांचं मोठं जाळं त्यांच्या बाजूनं आहे. दलित, ओबीसी, मुस्लिम अशी मोठी व्होट बँक त्यांच्या बाजूनं इथे आहे.
अकोला झेडपीत सत्ता असल्यानं खेड्यापाड्यात त्यांचा संपर्क त्यांचे कार्यकर्ते आहे. मात्र टेन्शन हेच की सततच्या राजकीय धरसोडीची भूमिका. मवियासोबत चर्चा करूनही साथ सोडल्यानं नाराजांची संख्या मोठी आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या 4ही वेळा त्यांचा मात्र पराभव झालेला आहे. आता अभय पाटील हे जे उमेदवार आहेत काँग्रेसचे, बघूया त्यांची जमेची बाजू. नवा, आक्रमक आणि अभ्यासू चेहरा. शिक्षित असल्यानं विषयांची त्यांना जाण आहे. 30 वर्षांपासून वैद्यकीय सेवेमुळे गावात वैयक्तिक त्यांचं नेटवर्क आहे. स्वतःच्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी सुद्धा त्यांच्या बाजूने आहे. टेन्शन हे की संघ परिवार आणि विश्व हिंदू परिषदेशी त्यांचे असलेले संबंध हे त्यांच्या मतदात्यांना पटतील का? राजकारणात त्यांचा प्रवेश उशिरा झालाय. आता एक मोठी बातमी दिल्लीतून, सुप्रीम कोर्टातून. आज सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भातील 100% पडताळणीबाबतच्या सर्व याचिका रद्द ठरवल्यात. लोकशाहीत सामंजस्य राखलं पाहिजे. निवडणूक प्रक्रियेवर भरोसा न ठेवणं संशय निर्माण करू शकतं, असंही कोर्टानं म्हणत न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी याचिकांवर निकाल दिलाय. खरं तर प्रकरणाची सुरुवात 2023 साली झाली. सामाजिक कार्यकर्ते अरुण कुमार अग्रवाल आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स यांनी व्हीव्हीपॅट स्लिपच्या 100% पडताळणीबाबत याचिका दाखल केल्या होत्या. ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सची बाजू मांडली. 18 एप्रिलला जवळपास 5 तास सुनावणी चालली. तेव्हा निकाल राखून ठेवला आणि आज त्याचं वाचन केलं आणि व्हीव्हीपॅट पडताळणीबाबतच्या सर्व याचिका रद्द झाल्यात. याच निर्णयाचा देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांवरही परिणाम होऊ शकतो आणि कोर्टाच्या या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका प्रचार सभेतून थेट विरोधकांवर निशाणा साधला. इंडी गठबंधन के हर नेता ने ईवीएम को लेकर जनता के मन में संदेह पैदा करने का पाप किया है. सुप्रीम कोर्ट ने अभी 1-2 घंटे पहले ही मतपेटियों को लूटने का इरादा रखने वालों को ऐसा गहरा झटका दिया है, ऐसा गहरा झटका दिया है कि उनके सारे सपने चूर चूर हो गए हैं. आता वळूया आजच्या भागातील दुसऱ्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरकडे. आजचा प्रश्न परत एकदा बघूया. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 8 जागांवर मतदान. या 8 जागांवर कोण बाजी मारणार? महायुती की महाविकास आघाडी? काय म्हणणं आहे सोशल मीडियावर? काही निवडक प्रतिक्रिया बघूया. एक्सची सुशील दांडेकर यांची प्रतिक्रिया, विजय फक्त महायुती सरकारचा होणार. एक्सवरून ओंकार मोरे, महायुतीच बाजी मारणार, यात काही वाद नाही. यूट्यूबवरून सतीश मगर, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न यामुळे भाजप विरोधात ग्रामीण भागात वातावरण आहे, याचा फटका बसेल. यूट्यूबवरून सिंधू जाधव, 8 पैकी महाविकास आघाडी 5 जागा जिंकणार. फेसबुकवरून जालिंदर कोपनबैने, महाविकास आघाडी जिंकणार. इंस्टाग्रामवरून वैष्णवी पाटील, महायुती आहे तर एवढी घोषणापत्र का? याच प्रश्नावर महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 8 जागांवर मतदान. या 8 जागांवर कोण बाजी मारणार?
यूट्यूबचा आकडा बघा, 1,47,000 लोकांचं मतदान आपल्याला आलेलं आहे फक्त यूट्यूबवर. महायुती जिंकणार म्हणणारे 20%, 80%चं म्हणणं आहे महाविकास आघाडी. इंस्टाग्रामवर एकूण 12,000 मतं, 45%चं म्हणणं आहे महायुती, 55%चं म्हणणं आहे महाविकास आघाडी. फेसबुकवर एकूण 3,000 मतं, 26%चं म्हणणं आहे महायुती, 74%चं महाविकास आघाडी. एक्सवर 4,000 मतं, 31%चं म्हणणं आहे महायुती, 69%चं म्हणणं आहे महाविकास आघाडी. टप्प्याटप्प्यात निवडणुका घेण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. तुमच्या काही चुका झाल्या तर त्या सुधारण्याची संधी मिळते. कोणते मुद्दे चालतात याचा अंदाज घेता येतो. लोकांचा कल बदलताही येतो. का बदलतोय हे समजून घेता येतं. त्यानुसार प्रचारातही बदल करता येतो. देशाच्या वेगवेगळ्या भागातील मुद्द्यांचा विचार करून नियोजन आखता येतं. एका टप्प्याचा फारसा प्रभाव दुसऱ्या टप्प्यावर पडणार नाही याची काळजीही घेता येते. हे आणि अशा अनेक मुद्द्यांचा सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही लाभ घेता येतो हे विशेष. फक्त तो लाभ घेण्यासाठीची यंत्रणा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आत्ताच्या घडीला तरी ती यंत्रणा 10 वर्ष केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपकडे आहे असं म्हणता येईल. त्यामुळेच टप्प्याटप्प्यातील मतदानाचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ होईल याची काळजी ते घेताना दिसतात. स्थानिक पातळीवर जिथे जास्त नाराजी आहे तिथे इंडी आघाडीनं शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, असहिष्णुता असे मुद्दे घेतलेले दिसतात. तर भाजप महायुतीकडून पंतप्रधान मोदींचा चेहरा, त्यांची कामं, राम मंदिर, राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास हे मुद्दे पुढे केलेले दिसत आहेत. 2014ला मोदी वेव ही खरी होती. 2019ला सुद्धा ती अनेक जण नाही नाही म्हणत असतानाही दिसली. आता 2024 महाराष्ट्र हा मुद्द्यांवरच नाही तर पक्षापक्षातही आता वाटल्या गेल्या. देशात अनेक ठिकाणी परत मोदींचा चेहरा हेच एनडीएचं कार्ड आहे. पण राज्यात हे चालेल का? राज्यात महायुतीला निवडणूक मोदींच्या नावावर लढवण्यात यश आलंय का हे या निवडणुकीचा निकाल सांगेल. आम्ही आता इतकंच सांगू शकतो की दीर्घ श्वास घ्या, शांततेत सारासार विचार करा आणि ज्यांचे मतदान अजून बाकी आहे त्यांनी यानंतर EVMचं बटन दाबावं. मतदानाला बाहेर नक्की पडावं. सध्याच्या काळात नोकरी लागणं जेवढं अवघड बनलंय तेवढंच नोकरीचा राजीनामा देणंही अवघड बनलं आहे. काही जण कंपनीतील वातावरण पूरक नसल्यानं, काही जण पगार कमी असल्यानं, काही जण बॉसच्या कटकटीमुळे. पुण्यातील अनिकेत नावाच्या तरुणानं नोकरीचा राजीनामा दिला. तो सुद्धा धूमधडाक्यात दिला आहे. नोकरी सोडत असल्याचं बॉसला सांगत बॉस समोरच मित्रांसोबत ढोल ताशा वाजवत डान्सही केला. अनिश भगत या इंस्टाग्राम युजरनं सोशल मीडियावर अनिकेतचा व्हिडिओ शेअर केला आहे. या बातमीसोबत 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.